येरते पामर जीवा गीती, येरते पामर जीवा गीती, येथे आमच्या पुण्याकरचा मुखडा बघावून दाखवला. येथे नाही आले अवतार, येरते पामर जीवा गीती. जायचं हे ठरलेलं आहे, केव्हा जायचं हे माहिती नाहीये. त्याच्यामुळे करावी तातडी परमार्थाची जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. संतांकडे जाऊन काय करायचंय लोकांना आजकाल हे पण कळत नाही. संतांकडे गेल्यानंतर विचारतात पोराचं लग्न कधी होईल, माझ्या धंद्यामध्ये बढती कशी होईल, प्लेसमेंट झालं इन्क्रीमेंट कसं होईल. साधूकडे गेल्यानंतर हे प्रश्न नाही विचारायचे. साधूंना विचारा काय येतो कृपा करील मज, तो भगवंत माझ्यावरती कृपा करेल काय, मला भक्ती करता येईल काय, मी त्याच्या स्वरूपाशी समरस होऊ शकेल काय, आणि जर आतापर्यंत झालं नाही तर माझं काही चुकतंय काय, हे त्या संतांना विचारा. संतांकडे जाऊन म्हणा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा, हे संतांकडे जाऊन विचारायचं आहे. आणि संत तेवढ्याचसाठी आलेले असल्या कारणानं संत आपल्याला निश्चित स्वरूपात उपदेश करतील. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम तत्प्रहासेतेंद्रिय हा ज्ञानम लब्ध्वाम पराम शांतीम चिरेणाधी गच्छति. साधूंच्या वचनावरती विश्वास ठेवला की संत कृपा करतात. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्ञानोबांकडे बघा, तुकोबांकडे बघा, कित्येक तरी लोकांवरती ज्ञानोबांनी कृपा केली, तुकोबांनी कृपा केली. म्हणून आजपर्यंत ज्ञानोबांच्या पाठोपाठ कित्येक तरी संतांची ज्ञानोबांपेक्षा मोठी देवस्थानं झाली आहेत. ही ज्ञानोबांची कृपा नाही का? पण आपलं दुर्दैव आहे काय माहितीये का, महाराष्ट्रातल्या संतांची किमया बाहेरच्या देशातल्या लोकांना कळते, पण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना कळत नाही. दुर्दैव आहे. माऊलींच्या समाधीचं दर्शन फॉरेनर घेत असताना त्यांच्या गाईडला मी प्रश्न विचारला, का हो ज्ञानोबाच आणि तुकोबाच तुम्हाला यांना दाखवायचे आहेत का? तुम्हाला जर यांना महाराष्ट्र शो ऑफ करायचा आहे तर लोणावळा दाखवा, खंडाळा दाखवा, माथेरान दाखवा, अजिंठा वेरूळची लेणी दाखवा. इकडं कुठं आळंदीला घेऊन आले ज्ञानोबा तुकोबा दाखवायला? त्यांनी सांगितलं तिकडनं निघाल्यावर त्यांनी भारतातली 2च ठिकाणं सांगितली आहेत, ती म्हणजे आळंदी आणि देहू. म्हणलं इथं अजून आमच्या लोकांना ज्ञानोबा तुकोबा कळले नाहीत, यांना काय कळायचे? त्यानं उत्तर दिलं ताई तुमच्या लोकांना जे ज्ञानोबा तुकोबा कळले नाहीत ना, ते ज्ञानोबा तुकोबा या बाहेरच्या देशातल्या लोकांना कळले. म्हणलं वा काय कळलं यांना? त्यावेळेला त्यानं उत्तर दिलं ताई हे जे पाया पडणारे फॉरेनर आहेत ना, याच्यामधले 129 विद्यार्थी असे आहे की जे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती PhD करतायत. 129 विद्यार्थ्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानेश्वरीवर PhD करावी. आणि ज्या मातीतल्या मंडळींसाठी ती ज्ञानेश्वरी तयार झालेली आहे, ज्ञानोबरायांनी निर्माण केलेली आहे, त्या मातीमधल्या माणसांनी काय केलंय त्या ज्ञानेश्वरीचं? आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वरी खरेदी केली, घरात आणली, तिला भगव्या वस्त्रात गुंडाळली, लांब लचक असा दोरा घेतलाय आणि कचून ज्ञानोबांचं तत्वज्ञान बांधून टाकलेलं आहे. अजिबात ज्ञानोबांनी बाहेर डोकवायचं नाही, बाहेरच यायचं नाही ज्ञानोबांनी. कसे ज्ञानोबा आपल्यावरती कृपा करतील? आपली अवस्था ज्ञानोबांच्याच भाषेत सांगू काय झाली आहे? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध काय सेवती, कमल कांदा आणि दरदुरी, नांदवणुक एकेची घरी, परी परागु सेवेजे भ्रमरी, येरा चिखुल चिवरे, निदैवाच्या परिवरी, लोया रुतलिया अतिसहस्त्रवरी, वरी पैसोनी उपवासू करी, का दरिद्री जिये? ही तर आपली अवस्था नाही ना. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. म्हणून ज्ञानोबांकडे जा, तुकोबांकडे जा, ते कृपा करतील. तुकोबा कृपा करतात कशावरनं सांगते ऐका. झोपणार नसाल तर सांगते, झोपा नाही ना लागलेल्या. बाबा अजून एक विनंती करते, मी फार मोठी नाही पण तरी आता काय करावं सांगतेच ऐका. कीर्तन आहे ना 7 ते 9 करा आणि कीर्तनानंतर जेवण करा. ही पण जागा पुरायची नाही, ह्याच्यापेक्षा डबल येतील अजून. कारण काय होतं माहिती आहे का, 9 ते 11 जेवण झालं आणि इथं थोडंसं उंचावरती स्थान आहे त्याच्यामुळं वारा आला, मग काय वारकरी प्रमाणच म्हणायला मोकळे झाले. आला शीतळ शांतीचा वारा, तेणे सुख झाले या शरीरा, पिटला पिटला कीर्तनाचा धारा, अशी अवस्था व्हायला नको. त्याच्यामुळे झोपा लागण्याची शक्यता, जेवण झालेली असतात त्याच्यामुळे कीर्तनात फारसं चिंतनीय काही काय कोणी बोलायला लागलं की झोपा लागण्याची शक्यता असते. म्हणून झोपू नका, ऐका. विठाला विठा. सन 1936 साली संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तो इतका गाजला की 365 दिवस पुणे आणि मुंबईच्या प्रेक्षकांनी तो थिएटरमध्ये जाऊन बघितला, इतका तो गाजला. त्या चित्रपटामध्ये तुकोबांची भूमिका ज्या कलाकारानं साकारली होती त्यांचं नाव होतं विष्णुपंत पागनीस.
त्या विष्णुपंत पागनीसांनी मरेपर्यंत तुकोबा जपले, मरेपर्यंत त्यांनी तुकोबांचा पोशाख बदलला नाही. इतकी श्रद्धा की तिथून पुढे त्या पोशाखामुळे त्यांना चित्रपट नाकारण्यात आले. पण ते म्हणले चित्रपट नाही मिळाले तरी चालतील, पण तुकोबांचा पोशाख काही सोडायचो नाही. आणि इतकी श्रद्धा कशी काही निर्माण झाली? बरं, पोशाख न सोडण्याचं कारण काय? त्याला एक घटना कारणीभूत आहे. चित्रपटाचं शूटिंग चालू असताना चहा पिण्याची इच्छा झाली आणि चहा पिण्यासाठी ते धोतर, बाराबंदी, पागोटं सगळं काढा, पॅन्ट शर्ट घाला, मग चहा प्यायला जा. परत आल्यानंतर पुन्हा ते धोतर, बाराबंदी, पागोटं, परत त्या चिपळ्यान विणान ते सगळा मेकअप करायला 2 तास घालवा. एवढं करण्यापेक्षा ॲज इट इज जर गेलो या टाळ चिपळ्यांसकट तर काय फरक पडणार आहे? म्हणून त्या धोतर बाराबंदीवरच स्वारी गेली चहा प्यायला. आणि ज्या वेळेला पेठेमध्ये चहा मागितला, चहा त्या मुलानं दिला आणि त्या पोशाखात 2 निष्ठावान वारकऱ्यांनी त्यांना बघितलं. त्या निष्ठावान वारकऱ्यांना पाहिल्या असं वाटलं तुकोबांनी साक्षात्कार दिला की काय. ते धावतच गेले आणि पटकन विष्णुपंतांच्या पायाला लागले. विष्णुपंतांचं दर्शन ज्या अर्थी 2 निष्ठावान वारकरी घेत आहेत, त्या अर्थी ज्याच्या ते पाया पडतायत तो माणूस कोणीतरी मोठा असला पाहिजे असा समजून पेठेतली सुद्धा 20-25 मंडळी निघाली आणि ती त्या विष्णुपंतांच्या पाया पडायला लागली पटापटा. विष्णुपंतांच्या डोळ्यातनं अश्रुधारा चालू होत्या आणि हातातला चहाचा कप थरथर कापत होता. चहा देणाऱ्या मुलानं विचारलं, बाबा चहा पोळला काय? बाबा म्हणले, अरे पिलोच नाही तर पोळेल कसा? अहो मग डोळ्यात पाणी का? हात थरथर का कापतोय? त्यावेळेला विष्णुपंतांनी उत्तर दिलं, अरे 40 वर्ष झालं एक कलाकार म्हणून मी आतापर्यंत जगलो आहे, पण गेल्या 40 वर्षात प्रेमानं मला कुणी साधा रामरामही घातला नाही रे, पण तुकोबरायांचा पोशाख काय अंगावरती चढवला. आज 25 जणांनी माझ्या चरणावरती डोकं ठेवलंय. तुकोबरायांच्या पोशाखात एवढी ताकद आहे तर तुकोबरायांच्या विचारात केवढी ताकद असेल हा विचार अंतकरणामध्ये आला. आणि म्हणून आजपासून ही माझी प्रतिज्ञा आहे, मी मरेपर्यंत हा पोशाख उतरवणार नाही. आणि त्यांनी तिथून पुढे तो नाहीच उतरवला. पर्यायानं लोक त्यांना महाराज म्हणायला लागली. आणि आपल्याकडे ती पद्धतच आहे, कोणी आदरानं महाराज म्हणतं, कोणी टिंगल टवाळी करून महाराज म्हणतं. काल्याच्या दिवशी जर गावातला कधीच न धोतर घालणारा मुलगा जर धोतर घालून काल्याला आला ना, तर काल्याच्या दुसऱ्या दिवशी गावातल्या चौकातली मुलं त्याला त्याच्या नावानं हाक मारत नाहीत, मग या बुवा सुद्धा म्हणत नाहीत, बुवा. त्याच्यामुळे तो म्हणतो इथून पुढे ना काही झालं तरी जाय भरमुडा घालून फिरेन बुवा, पण धोतरात नाही फिरायचं. ही वाईट अवस्था आहे. काही टिंगल टवाळी, काही आदरानं पर्यायी लोक त्यांना महाराज म्हणायला लागली. आणि मग चित्रपट ज्या वेळेला बॅनरवरनं खाली उतरला, त्या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या घरी म्हणजे विष्णुपंतांच्या घरी मानधन देण्यासाठी गेले. टेबलावर मानधन ठेवलं, सांगितलं महाराज मानधन घ्या. महाराजांनी स्मित हास्य करून त्या निर्मात्याला उत्तर दिलं, देवा मला तुमचं मानधन नको आहे. निर्मात्यानं थोडंसं रुबाबात आणि अहंकारानं दर्प होता त्याच्या बोलण्यात. त्यानं उत्तर असं दिलं, महाराज आम्हाला कल्पना आहे चित्रपट प्रचंड गाजलाय, त्याच्यामुळं या चित्रपटाच्या कमाईतला थोडासा अधिक भाग तुम्हाला मिळावा ही तुमची अपेक्षा असणार आहे, म्हणून आणतानाच ठरलेलं मानधन घेऊन आलेलो नाही, ठरल्यापेक्षा दुप्पट मानधन घेऊन आलोय, आता तरी घ्या. विष्णुपंत खदखदून हसले आणि त्याला सांगितलं, देवा दुप्पट नाही, मानधन दुप्पट नाही, चित्रपटाचा अख्खा गल्ला तो जरी तुम्ही इथं माझ्या पुढ्यात ठेवला ना तरी मला तुमचं मानधन नको आहे. दिग्दर्शकाला कळलं काहीतरी वेगळं कारण आहे. निर्मात्याला मागं सरकवलं, दिग्दर्शक पुढे झाले आणि हात जोडून विचारलं, महाराज जी काही चुकत असेल तर सांगा, पण मानधनच स्वीकारणार नाही ह्या काही पवित्रा योग्य नाही का? मानधन नको आहे. त्यावेळेला दिग्दर्शकाला वरती उठवलं आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत विष्णुपंतांनी दिलेलं उत्तर अत्यंत गोड आहे. विष्णुपंत उत्तर असं देतात, बाळा ज्या वैराग्य रागरसिक तुकोबांच्या भूमिकेनं मला अजरामर केलाय त्या तुकोबांकडं छत्रपती शिवाजी महाराजांकडनं सुवर्ण मुद्रांचा नजराणा आला होता. तो नजराणा तुकोबांनी बघितला आणि आल्या पावली तो नजराणा माघारी फिरवला आणि जाताना 13 अभंगाचं पत्र छत्रपतींना लिहून दिलं होतं. राजे तेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित्त धन ते आम्हा मृत्तिके समान, दिवट्या हाती घोडे हे तो बऱ्यास न पडे. आल्या पावली सुवर्ण मुद्रांचा नजराणा माघारी केला. जर तुकोबराया सुवर्ण मुद्रांचा नजराणा माघारी करू शकतात तर त्यांच्यासारखा दिसणारा विष्णुपंत पागनीस तुमचं दुप्पट मानधन माघारी करू शकत नाही का? मला तुमचं मानधन घेऊन जा. मानधन तर माघारी गेलं, पण त्याच विष्णुपंतांचा शेवटचा काळ जवळ आल्यावर बाकी कोण नाही पण एका सहकलाकारानं प्रश्न विचारला, महाराजजी शेवटची काही इच्छा आहे का? त्यावेळेला महाराजांनी हात जोडून त्याला सांगितलं, बाळा मी मेल्यावर 4000 लोक नाही जमा झाली तरी चालतील, पण मी मेल्यानंतर 4 तरी निष्ठावान वारकरी बोलवा आणि टाळांच्या गजरातच माझा अंत्यविधी होऊ द्या. जर असं झालं तर मी आनंदानं म्हणेन शेवट तो भला माझा बहुगोड झाला. आणि अशाच पद्धतीनं तो अंत्यविधी झाला. मला सांगा विष्णुपंतांनी फक्त
फक्त 40च्या नंतरचं उर्वरित आयुष्य उरले ते तुकोबा तुम्हा समर्पण या भावनेनं जीवन जगले, तुकोबारायांप्रती निष्ठा बाळगली, तर तुकोबांनी त्यांना इतकं मोठं केलं की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जे तुकोबारायांचे जिवंत फोटो आहेत ना, ते जिवंत फोटो तुकोबांचे नाहीत, तर ते विष्णुपंत पागनीसांचेच आहेत. कारण तुकोबांच्या काळात फोटोग्राफी डेव्हलप झालेली नव्हती, त्याच्यामुळे सगळेजण विष्णुपंतांची पूजा करतायत. आणि इथंच विष्णुपंतांना पूजावं नवल नाही, भारतीय पुसतील नवल काय, पण लंडन स्थित जे संत तुकाराम म्युझियम आहे तिथं सुद्धा विष्णुपंतांच्याच फोटोची त्रिवार आरती केली जाते. जर विष्णुपंतांना तुकोबा इतके मोठे करतात तर आपल्याला करणार नाहीत का? निश्चित करतील, पण आपण तुकोबांचे विचार जीवनात उतरवले पाहिजे. विठाल